संदर्भात ही बैठक होते। शिंदे आणि फडणवीसांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात यावेळी चर्चा होण्याची शक्यता। शिंदे आणि फडणवीसांच्या उपस्थितीत ही बैठक आणि अजित पवार सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता। नागपुरात महायुतीची अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। आपण बघतोय की विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात त्याप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे आणि आज नागपुरात महायुतीची अत्यंत महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघे या बैठकीला उपस्थित असतील आणि सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित असण्याची शक्यता आहे। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। संजय, काय सांगाल, विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज चर्चा होण्याची शक्यता आहे का? अत्यंत शक्यता आहे सौरभ। आता या घडीची सर्वात मोठी बातमी आपण म्हणू शकतो। नागपूरच्या लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिथे थोडा वेळ रेशीम बागेमध्ये जे स्मृती मंदिर परिसर आहे तिथे गेले। त्यांनी डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। तिथून परत येताना एकनाथ शिंदे विमानतळावर येणार असं सांगितलं जात होतं। तशी पोलिसांना सुद्धा माहिती होती, पण त्यांनी अचानक कार्यक्रमामध्ये परिवर्तन केलं। ते रामगिरी हे जे त्यांचं नागपुरातलं शासकीय निवासस्थान आहे तिथे गेले आणि असं सांगण्यात आलं की तिथून तयार होऊन मग ते विमानतळावर येतील। याच उद्देशाने विदर्भातून आलेले कित्येक लोक जे मुख्यमंत्र्यांना भेटू इच्छित होते त्यातले काही जण शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत विदर्भातले, ते त्यांना भेटायला विमानतळावर आले होते। पण त्यानंतर हे स्पष्ट झालं की त्यांना विमानतळावर जायला वेळ लागणार आहे, कारण ते शासकीय विमानाने आलेले आहेत, ते कधीही जाऊ शकतात। पण 10च्या पूर्वी ते विमानतळावर येणार नाहीत, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा रामगिरीवर जाणार आहेत आणि दोन्ही मध्ये चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे हे सांगण्यात आलं। आणि त्याच वेळेला एक माहिती अशी पण आलेली आहे की जे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत पवार ते सुद्धा नागपुरात आहेत। आज नागपूर मुक्कामी आहेत। उद्या त्यांचा कार्यक्रम वरुड, मोर्शी आणि पुसद इथे जनसन्मान यात्रेचा आहे। तर आज रात्री ते सुद्धा या दोन जॉईन करू शकतात आणि 3 नेत्यामध्ये चर्चा होऊ शकते। ही सर्वात मोठी बातमी आता या घडीची आपल्याजवळ आहे आणि थोड्या वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे रामगिरीवरती। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र अर्थातच आजचा जो सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो जागा वाटपाचा। महायुतीतील तिन्ही घटक पक्षाचे तीनही सर्वोच्च नेते महाराष्ट्रातले ते आज नागपुरात असल्यामुळे सगळ्या जागा वाटपातील चर्चेचा केंद्र आज नागपूर आहे, रामगिरी बंगला आहे। सौरभ, सध्या तरी आपल्याजवळ एवढी माहिती आहे। संजय, या घटनेवर लक्ष ठेवून असा विशेषतः या बैठकीवर आपण याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।